आणि आपल्या समाजाला प्रबोधन करून आपण ह्या समाजाचे नेतृत्व करावे। जोपर्यंत आमचा आदिवासीचा खरा नेता खरे प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये आदिवासींचे प्रश्न मांडणार नाही तोपर्यंत ह्या आदिवासी नाऱ्यांचं असं घेऊन राहा, न्याय मिळणार नाही। नाऱ्यांचं असं घेऊन राहा ना, ते असं या घेऊन आदिवासींना अन्यायाबद्दल होत आहे तर या आमच्या आमदारामुळे होत आहे। हे काही आमदार विधानसभेचा प्रश्न मांडत नाही आणि म्हणून आम्हाला वारंवार मोर्चे करावं लागतं। जरी ते धनगर आरोपी आरक्षण विरोधी असतील किंवा बोगस आदिवासींचे असतील, परंतु ह्या सर्व जे मोर्चे आहेत ह्या शांततेत आमदारांना आपल्याला काढावं लागत आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की आमदारांना आपल्या गावामध्ये गावबंदी करावी, समाज मंचावर बसू देऊ नये, यांना भाव देण्याची काही गरज नाही। हे एकच आमच्या इथं आज आमच्या पाटवे साहेब आहेत, त्यांनी सुरुवातीपासून मोर्चाची सुरुवात ते मोर्चाच्या एंड प्रश्न ते आमच्यासोबत चालत आलेले आहेत। यांना म्हणतात पोटतिडकीच्या नेता आणि समाजाने अशा नेत्या आमच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे अशी मी सर्वांना कडकडीत विनंती करतो। बरेच वक्तांना बोलायचं, मी माझे 2 शब्द सांगतो। जय हिंद, जय आदिवासी। ये पहली सरकार है, उनके कानों तक जानी चाहिए जोर से आवाज दो। त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष श्री हरीश भाऊजी विखे आपल्याला मार्गदर्शन करतील। अरे आवाज दो, अभी तो ये अंग्रेजी है, अभी तो ये अंग्रेजी है, आगे और लड़ाई है। अरे जोर जुर्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, अरे जोर जुर्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। जय सेवा, जय गोंडवाना, जय सेवा। जय गोंडवाना। तमाम क्रांतीवीरांना आजच्या या मोर्चाच्या क्षणी मी सर्व महामानवांना अभिवादन करतो, वंदन करतो। आणि मित्रांनो, आपण या एवढ्या संख्येने मोठ्या संख्येने आले त्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन करतो। आजच्या या मोर्चामध्ये 12 संघटनेच्या माध्यमाने हा महामोर्चा, महाआक्रोश मोर्चा आपण काढलेला आहे। मित्रांनो, आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या आहेत, आरक्षणाच्या मागण्या असतील किंवा हक अधिकाराच्या मागण्या असतील, आमच्या संविधानिक जे मागण्या आहेत, देशाला स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्ष झाले आहेत, परंतु 75 वर्षामध्ये आज सुद्धा आदिवासी समाजाला जे आरक्षण पाहिजे होतं, जे हक आणि अधिकार पाहिजे होतं, जे न्याय पाहिजे होतं, ते अजूनपर्यंत मिळालं नाही। हे शोकांतिका आहे, दुःख आहे मित्रांनो। म्हणून सत्तेमध्ये जे बसणारे लोक आहेत, सत्तेमध्ये बसणारे जे लोक आहेत ज्यांना आपण पाठवतो, आमच्या मताच्या भरोशावर या महाराष्ट्रामधून 25 आमदार निवडून जातात, 4 खासदार निवडून जातात, परंतु आमच्या माता बहिणी भगिनींवरती, आमच्या समाजावरती हक आणि अधिकारासाठी किंवा अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर एक कोणताही विधानसभेमध्ये बोलत नाही आणि लोकसभेमध्ये नाही बोलत आहे। अशा आमदाराचा आपण निषेध केला पाहिजे, निषेध। कारण की या लोकांनी या मणिपूर सारखी जी घटना झाली, आमच्या 2 महिन्यांना नग्न करून फिरवण्यात आलं, तिथं सुद्धा या लोकांनी कोणत्याच प्रकारचा आवाज उचललेला नाही। नेमावरची घटना असो, सोनभद्राची घटना असो, छत्तीसगडची घटना असो, अशा महाराष्ट्रामध्ये असंख्य आमच्या आई बहिणींवरती अन्याय अत्याचार होते, पण कधीही कोणताही आमदार आमच्या समाज